मी पुन्हा 2 दिवसांनी करंज्या का बरं केल्या म्हणजे नागपंचमी झाल्यानंतर आणि उरलेल्या उंड्याच्या पण मस्तपैकी असं चटरपटर बनवलं, तर हे व्हिडिओमध्ये मी सांगते. त्याआधी नागपंचमीला करंज्या केल्या होत्या आणि त्या पिठाचा उंडा जो उरला होता तो फ्रीजमध्ये ठेवला होता. तर मग मुलांनी संपवल्या. आता तुम्ही म्हणाल की कशा संपवल्या 2 दिवसात? तर मुलं खेळून आल्यावर खायचे, शाळेतून सुद्धा आल्यावर खायचे आणि छोट्या सुट्टीसाठी पण मी त्यांना देत होते. तर त्यांना आवडतात म्हणून ते खायचे. मग दोघंही मुलं म्हटले की मम्मी पुन्हा कर म्हणून. मग मी पुन्हा बनवल्या. त्यासाठी उंडा तर उरलेलाच होता. सो मी फक्त सारण बनवलं आणि इतकं फटाफट बनवला ना, करंज्या भरल्या, तळून घेत आणि पुन्हा उंडा उरला तर त्याचं असं गोल शेपची वाटी घेऊन त्याला छान असं शेप दिला आणि बाकीचे कापून घेतले आणि त्यासुद्धा तळून घेतल्या आणि त्यावर छान एक मसाला टाकला. जिरं पावडर, चाट मसाला, मीठ, तिखट आणि थोडीशी मिरेपूड. एक नंबर झाले. तर व्हिडिओ टाकायच्या आधीच ते संपलेले. मुलांना माहिती आहे असं चटरपटर असलं की पटकन संपवतात. तर असो, तर तुम्ही पण असेच करता का? मला इथे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे वाया काहीच जाऊ देत नाही. तर नक्की व्हिडिओ मोठा जो बघा करंज्या केलेला आणि मस्त खा, स्वस्त व्हिडिओ आवडल्यात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.